नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण द्विमितीय आकार आणि त्रिमितीय आकार पाहिले. आता आज आपण या व्हिडिओमध्ये त्रिमितीय आकार मध्ये चिती म्हणजेच प्रिझम पाहूयात. आता प्रथमतः आपल्याला पाहिजे आहे त्रिकोणी चिती. आता पहा, त्रिकोणी चिती म्हणजे काय, तर असा एक त्रिकोण घ्यायचा आहे. काय करायचं आहे? असा एक त्रिकोण घ्यायचा आहे. अशा प्रकारचे त्रिकोण 10 ते 15 त्रिकोण तुम्हाला घ्यायचे आहेत आणि ते याप्रमाणे एकावर एक असे ठेवायचे आहेत. हे त्रिकोण एकावर एक ठेवल्यानंतर जे तयार होते ती काय असते? चिती असते. तिलाच त्रिकोणी चिती असे म्हणतात. पहा, 10 ते 15 त्रिकोण कापून एकावर एक ठेवले की त्रिकोणी चिती तयार होते. आता हे त्रिकोणी चितीला किती पृष्ठ असतात, किती कडा असतात, उभे पृष्ठ कोणते, शिरोबिंदू किती असतात ते आता आपण पाहणार आहोत. आता पहा, ह्या तयार झालेल्या त्रिकोणी चितीला हे एक त्रिकोणी पृष्ठ आहे, हे एक त्रिकोणी पृष्ठ आणि खाली झालेले एक त्रिकोणी पृष्ठ आहे. म्हणजे या त्रिकोणी चितीला दोन त्रिकोणी पृष्ठ आहेत. पहा, आता कडा किती आहेत पाहूया आपण. 1 2 3 4 5 आणि ह्या झाल्या 6 आणि ह्या पाठीमागच्या 7 8 आणि 9 अशा 9 कडा आहेत. आता शिरोबिंदू पाहूया. 1 2 3 4 5 आणि हा पाठीमागचा एक शिरोबिंदू, हे आहेत 6 शिरोबिंदू. पहा, आता आयताकृती पृष्ठ पण किती आहेत पाहूया. पहा, हा आयताकृती पृष्ठ तयार झालेला हा एक आहे, पाठीमागच्या बाजूने इकडे एक आहे आणि इकडं एक आहे. असे 3 आयताकृती पृष्ठे त्रिकोणी चितीला तयार झालेले आहे. असे त्रिकोण एकावर एक ठेवून तुम्ही प्रयोग करून पहा, बरोबर आपल्याला त्रिकोणी चिती मिळते. आता या त्रिकोणी चितीला किती शिरोबिंदू आहेत? 6. 1 2 3 4 5 आणि हा मागचा एक 6 शिरोबिंदू आहेत. हा त्रिकोणी पृष्ठ आणि हा त्रिकोणी पृष्ठ असे 2 त्रिकोणी पृष्ठे आहेत. 3 आयताकृती पृष्ठे आहेत. हे एक आयताकृती पृष्ठ, इकडने एक आयताकृती पृष्ठ आणि ह्या बाजूने एक आयताकृती पृष्ठ असे 3 आयताकृती पृष्ठ आहेत आणि 9 कडा आहेत. पहा, 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 पाठीमागच्या बाजूच्या अशा 9 कडा आहेत. आता आपल्याला इष्टिका चिती किंवा चौकोनी चिती पाहिजे आहे. वरती जसे त्रिकोण 10 ते 15 त्रिकोण एकावर एक ठेवले, तसेच आता आपल्याला आयताकृती आकाराचे 10 ते 15 आयत कापायचे आहेत आणि ते एकावर एक असे ठेवून घ्यायचे आहेत. मग त्याची काय होते? त्रिमितीय आकृती तयार होते आणि ती त्रिमितीय आकृती म्हणजेच इष्टिका चिती आहे. आता या इष्टिका चितीला हे वरचे पृष्ठ तयार होते, हे इथले उभे पृष्ठ तयार होते आणि हे खालचे तळाचे पृष्ठ तयार होते. इथं दाखवलं आहे. पहा, हे आहे वरील पृष्ठ, हे आहे उभे पृष्ठ आणि हे तळाचे पृष्ठ. म्हणून ही तयार झालेली त्रिमितीय आकृती म्हणजे काय आहे? इष्टिका चिती आहे. काय आहे? इष्टिका चिती. तर या इष्टिका चितीला किती शिरोबिंदू असतात आपण मोजूया. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. किती शिरोबिंदू आहेत? 8. आता आयताकृती पृष्ठे किती आहेत तो? 1 2 3 4. आता एक वरचा आणि खालचे, वरचे एक खाली एक 2, ही बाजू ती बाजू 3 4 5 आणि 6 आयताकृती पृष्ठे आहेत. आणि कडा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. किती कडा आहेत? 12 कडा आहेत. म्हणजेच इष्टिका चितीला म्हणजे चौकोनी चितीला किती कडा आहे? 12 कडा आहेत. 8 शिरोबिंदू, 6 आयताकृती पृष्ठे आणि 12 कडा आहेत. आता पुढे आपल्याला पाहिजे आहे वृत्तचिती. आता वृत्तचिती म्हणजेच काय, तर ज्याप्रमाणे आपण त्रिकोण चौकोन कापून एकावर एक ठेवले, त्याचप्रमाणे असे गोल कापून एकावर एक 10 ते 15 ठेवायचे किंवा कॅरमच्या सोंगट्या एकावर एक ठेवून पाहिजेत. पहा, असे गोल एकावर एक ठेवल्यानंतर जी चिती तयार होते
तिला वृत्तचिती म्हणतात. तर वृत्तचिती म्हणजेच काय तर दंडगोल. वृत्तचिती म्हणजेच दंडगोल. हा दंडगोल सिलेंडरच्या आकाराचा असतो पहा. त्याच्या या चितीला पाहूया आपण. वरती आहे वर्तुळाकार पृष्ठ. हे बाजूचं काय होतं वक्रपृष्ठ तयार होते. काय कोणतं पृष्ठ तयार होतं वक्रपृष्ठ. आता खालनं एक गोल तयार होतो. तो एक झाला वर्तुळाकार पृष्ठ आणि ही एक वर्तुळाकार कड तयार होते पहा. आता पहा आणि इथे एक वर्तुळाकार कड तयार होते पहा. तयार झालेली त्रिमितीय आकृती वृत्तचिती दंडगोल आहे. आता या दंडगोलाला किती वर्तुळाकृती पृष्ठ आहेत पहा. 1 आणि 2. किती वर्तुळाकृती पृष्ठ आहेत 2. आता वक्रपृष्ठ किती आहेत हे एकच आहे. हे तयार झालेलं पूर्ण एक वक्रपृष्ठ आहे पहा. तर वर्तुळाकार कडा किती आहेत 1 आणि 2. वृत्तचितीला 2 वर्तुळाकृती पृष्ठे, एक वक्रपृष्ठ आणि 2 वर्तुळाकार कडा आहेत. आता आपल्याला पाहायचं आहे सूची. तर सूची म्हणजे काय तर पिरॅमिड आणि चिती म्हणजे प्रिझम. आता पहा खालील चित्रात दाखविलेल्या पिरॅमिड व तंबूचे निरीक्षण करा. या चित्रात अशी रचना आहे की ज्यांची उभी पृष्ठे त्रिकोणी असून ते शीर्षस्थानी काय झाले एकत्र आलेले आहेत. असे आकार काय येतात सूची या घटकामध्ये येतात. तर आता आपण पहिल्यांदा पाहूया त्रिकोणी सूची. आता त्रिकोणी सूची म्हणजे काय पहा. हे समान लांबीचे काही त्रिकोण दिलेले आहेत आणि त्या त्रिकोणांचे मध्यबिंदू जोडले आहेत पहा. आता पहा या सूचीचे हा एक त्रिकोण आहे, हा एक त्रिकोण आहे आणि हा एक त्रिकोण आहे. असे 3 त्रिकोण काय केले आहेत जोडलेत पहा. आता काय होते हे त्रिकोण जोडल्यानंतर उभे पृष्ठ ही बाजू झाली आणि तळाचे पृष्ठ खालची बाजू झाली. आता ह्या त्रिकोणी सूचीला किती शिरोबिंदू आहेत हा 1, हा 2, हा 3 आणि हा पाठीमागचा 1. असे किती शिरोबिंदू आहेत 4. आता त्रिकोणी पृष्ठे किती आहेत हे एक त्रिकोणी पृष्ठ, हे दुसरं, हे 3 आणि पूर्ण 4. इथं दिलेत पहा त्रिकोणी पृष्ठे तयार झाली 1, 2, 3 आणि 4. पूर्ण उभं पाठीमागे एक पृष्ठ. आता पहा किती कडा आहेत. आता पहा हे डॉट डॉटनी जोडलेले आहे. ह्या त्याच्या पाठीमागच्या बाजू आहेत. मग आता पुढच्या कडा किती आहेत 1, 2, 3 आणि पाठीमागच्या 4, 5 आणि 6. अशा त्रिकोणी सूचीला 6 कडा आहेत. त्रिकोणी सूचीला 4 शिरोबिंदू, 4 त्रिकोणी पृष्ठे आणि 6 कडा आहेत. आता आपल्याला चौकोनी सूची पाहिजे आहे. आता चौकोनी सूचीमध्ये पहा किती शिरोबिंदू आहेत 1, 2, 3, 4 आणि 5. किती शिरोबिंदू आहेत 5. किती त्रिकोणी पृष्ठे आहेत 1, 2, 3, 4. किती कडा आहेत 1, 2, 3, 4 आणि 5. आता चौकोनी पृष्ठ किती आहेत विचारले पहा. चौकोनी एकच पृष्ठ तयार झाले पाहिजे. हे एकच चौकोनी पृष्ठ तयार झाले. अशा प्रकारे चौकोनी सूचीला 5 शिरोबिंदू, 4 त्रिकोणी पृष्ठे, 5 कडा व 1 चौकोनी पृष्ठ आहे. आता पहा पुढचं पाहायचं आहे शंकू. शंकू म्हणजेच काय तर वृत्तसूची. आता शंकूला किती शिरोबिंदू आहे पहा. इथं एकाच ठिकाणी इथं जोडलेलं आहे म्हणजे शंकूला एकच शिरोबिंदू आहे. वक्रपृष्ठ एकच आहे. वर्तुळाकार कड सुद्धा एक आहे आणि वर्तुळाकार पृष्ठ सुद्धा काय आहे एकच आहे. म्हणून शंकूला 1 शिरोबिंदू, 1 वर्तुळाकार कडा आणि 1 वर्तुळाकार पृष्ठ आणि 1 वक्रपृष्ठ आहे. आता शंकूनंतर आपल्याला पाहायचं आहे गोल. आता गोल तुम्ही बॉल सगळेजण पाहता, तुम्ही बॉलने खेळता सुद्धा. तर याचा आकार कसा आहे गोल. या त्रिमितीय आकृतीला कडा आणि शिरोबिंदू आहे का नाही. शिरोबिंदू कुठेच नाही पहा. कडा पण नाही, पण एक वक्रपृष्ठ आहे पहा. हा जो आहे तो एक काय आहे वक्रपृष्ठ आहे. गोलला एक वक्रपृष्ठ असतो, कडा आणि शिरोबिंदू नसतात. अशा प्रकारे आपण या घटकामध्ये चिती म्हणजेच प्रिझम, त्यामध्ये त्रिकोणी चिती, इष्टिका चिती म्हणजेच चौकोनी चिती
वृत्तचिती म्हणजे दंडगोल. त्याचप्रमाणे सूचीमध्ये त्रिकोणी सूची, चौकोनी सूची, वृत्तचिती म्हणजे शंकू आणि गोल या त्रिमितीय आकृतींचा अभ्यास केलेला आहे. पुढील उदाहरण व्हिडिओमध्ये आपण सराव संच 1.1 अभ्यासणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.